हरिओम. लाओत्सेचा ताऊबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सुराज्यातील समाधान. लाओत्से पुढे सांगतो की मोजदाद करायला लोकांनी पुन्हा दोरीच्या गाठी बांधाव्यात. त्यांनी त्यांच्या भोजनाचा आस्वाद घ्यावा, त्यांनी साज शृंगार करावा, त्यांनी त्यांच्या घरी समाधानात असावे, त्यांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतींचा आनंद घ्यावा. ज्याला नैसर्गिकपणे साधेपणाने योगाचरणाने राहायचे आहे त्याचे व्यवहार हाताच्या बोटांवर होण्यासारखे आहेत. देह जीवित राहण्यासाठी असे किती अन्न लागते, त्यासाठी असे किती द्रव्य लागते, याचा हिशेब ठेवायला खतावणी काय करायची. काल कोणत्या रंगाचा आणि नक्षीकामाचा कपडा घातला होता याचा हिशेब अशक्य आहे. पांढरा रंग, 2 कपडे, एक अंगावर आणि एक दांडीवर, यासाठी हिशेब साधा आहे. ज्याला भपकारा करायचा आहे, ज्याला या भौतिकात रममाण व्हायचे आहे, ज्याला आवश्यक आणि अनावश्यक अशा प्रत्येक गोष्टीची चव आहे, त्याला त्याच्या हिशेबासाठी, व्यवहारासाठी महासंगणकही पुरणार नाही. लाओत्से म्हणतो की पुन्हा पूर्वीच्या साध्या नैसर्गिक जीवनाकडे वळा. जितक्या गरजा वाढवाल तितकी आमदानी वाढवायला लागते, तितका संपर्कही वाढवायला लागतो आणि मग या भ्रमंतीला अंत नाही. सर्वांनी आपापल्या जीवनाचा आस्वाद घ्या. इतर काय करतात याची काळजी करू नका. दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ नका. त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे नैसर्गिक जीवन बदलू नका. तुम्हाला तुमच्या जीवनासाठी काय हवे आहे याचा विचार करा. दुसऱ्याच्या कच्छपी लागलात तर त्यामुळे तुमचे जीवन नष्ट होईल. आपण आपल्या गतसंचिताप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. इतरांच्या प्रभावाखाली त्यांच्या संचिताप्रमाणे आयुष्य जगू नका. त्यात तुमचे संचित तसेच राहील आणि त्यात नसती भर होईल. जीवनाचा आणि सुखदुःखातीत आनंदाचा अर्थ समजावून घ्या. येथे सृष्टीमध्ये भगवंत श्री महाअद्भुत लीला करत आहेत. ती अनुभवा, त्याची अनुभूती घ्या. त्यातच तुमची मुक्ती आहे. दुसऱ्याच्या ताटात काय वाढले आहे याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्यासाठी विष आहे. एकतर ते तुम्ही मिळवू शकणार नाही आणि त्यातून मिळवलेत तरी ते तुम्हाला पचणार नाही. तुमच्या ताटात तुम्ही काय वाढून घेऊ शकता त्याचा आस्वाद घ्या. ते तुमच्यासाठी अमृत आहे. दुसरा काय आणि कसा साज शृंगार करतो त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला तुम्ही कसे सजवू शकता त्याचा आनंद घ्या. इतरांसारखे समजलात तर तुमचा फक्त विदूषक होईल आणि त्यात लोकांची करमणूक होईल. जो तो आपापल्या घरी समृद्ध आहे त्याचा समाधानाने आस्वाद घ्या. इतरांसारखे करायला गेलात तर त्यात कदाचित तुमचा भौतिक भपकारा वाढेल, परंतु त्यात तुम्ही कधीही समाधानी असू शकणार नाही. ज्याला त्याला त्याचेच कातडे शोभून दिसते. कोकणात गेल्यावर नाश्त्याला उकड खावी, केळीच्या पानात जेवावे, आमरस, काजूची उसळ, खांडवी, सांदण खावे. तुमची परंपरा, तुमचे वैभव आहे. सुराज्यातील शेजार. लाओत्से ओवीचा शेवट करताना म्हणतो की शेजार एकमेकांच्या टप्प्यात असावा, जेणेकरून कुत्र्यांचे भुंकणे आणि कोंबड्यांचे आरवणे एकमेकांना ऐकता येईल आणि लोकांना त्यांच्या अंतापर्यंत गाव सोडून जायची वेळ येऊ नये. आजच्या आधुनिक युगात बंद दरवाजात राहण्याची संस्कृती आहे. शेजारच्या देशाशी, शेजारच्या राज्याशी, शेजारच्या गावाशी, शेजारच्या गल्लीशी, शेजारच्या इमारतीशी, इतकेच काय तर शेजाऱ्याशी बोलणे दुरापास्त झाले आहे. एक वेळ बाळूला न्यूयॉर्कची, कॅनडाची, टोकियोची माहिती असेल, परंतु त्याला शेजारच्या मुलाचे नाव काय, तो कितवीत आहे याचा पत्ता नसेल. लाओत्सेला जुन्या काळातील माणुसकी जपणारे टुमदार खेडेगाव आणि त्यातील निरागस माणसे प्रिय आहेत. त्याला छोटेखानी वस्ती हवी आहे. त्याला ते नैसर्गिक हवामान हवे आहे. त्याला अकृत्रिम जीवन हवे आहे. लाओत्से म्हणतो की गावे एकमेकांपासून खूप दूर नसावीत. ती एकमेकांच्या टप्प्यात असावीत. प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला नावनिशिवार, त्याच्या लकबी आणि आवडीनिवडीसह माहीत असावी. कोणाच्याही घरी काही कार्य असावे आणि सर्वांनी
ते स्वतःच्याच घरचे कार्य आहे अशा भावनेने एकत्र येऊन ते पार पाडावे. सार्वजनिक समारंभ सर्वांनी एकोप्याने त्याचा आनंद घेत साजरे करावेत. त्यासाठी गावागावात जाणे येणे व्हावे. ज्ञानी यांनी छान संस्कार करावेत. बुजुर्गांनी लहानांना वळण लावावे. त्यासाठी कोणाचाही कान धरायला त्यांना मुक्त परवाना असावा. सर्वांना एकमेकांचा आदर असावा, सद्भाव असावा. गावात खानाबळ असणे हा त्या गावाचा कमीपणा असावा. पाहुणा आला तर त्याने कोणाकडेही जावे आणि पोटपूजा करावी, कोठेही आसरा घ्यावा. गावात दुकान असायचे कारण नाही. कापड विणणाऱ्याने शेतकऱ्याला कापड द्यावे आणि त्या बदल्यात शेतकऱ्याकडून धान्य घ्यावे. हे असे वस्तूंचे आदान प्रदान व्हावे. योगी संन्यासी यांनी मुलांकडून अभ्यास करून घ्यावा आणि पालकांनी त्यांना शिधा द्यावा. जे जेथे पिकते ते सर्वांना पर्याप्त असावे. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी कोठेही जायची गरज भासू नये. गावे एकमेकांना जोडलेली असावीत, इतकी की कुत्र्यांचे भुंकणे किंवा कोंबड्यांचे आरवणे एकमेकांच्या गावात ऐकायला जावे. याचा अर्थ सर्वांनी एकमेकांजवळ जरूर असावे, परंतु याचबरोबर एकमेकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाही घातला जाऊ नये. सर्वांना आपापले घर, आपापला गाव, आपापले उत्पन्न पर्याप्त असावे. जास्तीची हाव असू नये. देह जगण्याचा अर्थ उमजावा. जे दिसेल त्याचा उपभोग घ्यायची लालसा नसावी. जे आहे त्यात इतकी तृप्ती असावी की इतरत्र लक्षही जाऊ नये. आपले आकाश, आपल्या गावातील नदी, आपल्या गावचा डोंगर, आपली माणसे, आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि असे सर्व काही भरपूर आहे. त्यापुढे स्वर्ग तुच्छ आहे. हेच कैवल्य आहे. हरि ओम.